तोच सूर्य तीच पहाट पण भासे नवीन वाट, तोच सूर्य तीच वाट पण भासे नवीन वाट, तेच प्रवासी तोच ध्यास पण वाटे आजचा दिवस खास, तेच प्रवासी तोच ध्यास पण वाटे आजचा दिवस खास. काय घडले काय नाही झाले गेले सारे विसरून जाऊ, काय घडले काय नाही झाले गेले सारे विसरून जाऊ. आजच्या या नवीन दिवसाच्या नवीन वळणाला जरा विसावू जरा विसावू जरा विसावू. नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी टेट मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काही तासापूर्वीच आपण मावळत्या सूर्याला निरोप देऊन उगवत्या सूर्याचे स्वागत केले आणि आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, यशाचे आणि सर्वांना नोकरी घेऊन ह्या नवीन वर्षामध्ये सगळेजण नोकरीला लागावे हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता शुभेच्छा खूप झालेल्या आहेत. आता आपण नवीन वर्षाच्या नवीन दिवसाच्या नवीन वळणाला विसावू हे मी शेवटी एक वाक्य सांगितलं होतं. त्याच वाक्याहून आज आपण नवीन वर्षाच्या नवीन दिवसाच्या आणि आपल्या शिक्षक भरतीच्या महत्त्वाच्या एक मुद्द्याला हात घालणार आहोत. तो मुद्दा अतिशय खिचकट आणि खूप क्लिष्ट आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या शिक्षक भरतीमध्ये प्रत्येकाला खूप टोचणार आहे की इतके दिवस सर्वजण त्या मुद्द्याकडे जास्त लक्ष केलेले नाहीये. आता प्रत्येकाकडून हे ऐकण्यात येत आहे, सांगितलं जात आहे, प्रत्येक सोशल मीडियावर याच्या बाबतीत सगळेजण बोलताना दिसत आहेत. कुठलं की येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये काही बदल होणार आहेत. त्यातला काही बदल मधला एक बदल असा सुद्धा की लिमिटेड प्रेफरन्स. आता हाच लिमिटेड प्रेफरन्स हा जो काही बदल आहे तो आपल्या शिक्षक भरतीमध्ये किती अन्यायकारक घडणार आहे आणि आपल्या लागणाऱ्या नोकरीवर कसा गदा आणू शकतो तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मी कुणाला घाबरवण्याचा किंवा भीती दाखवण्याचा प्रयत्न करणार नाहीये. जी वस्तुस्थिती आहे, जी रिअल फॅक्ट आहे आणि हा लिमिटेड प्रेफरन्स आपल्या हक्काच्या नोकरीवर कसा गदा आणू शकतो किंवा याचा तोटा किती जास्त हा अयोग्यता धारकांना होऊ शकतो याच्याविषयी मी आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नवीन वर्ष सगळ्यांना चांगलं जाणारच आहे, पण त्यातल्या त्यात आपल्यासमोर जे काही महत्त्वाचं आव्हान आहे ते सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे फिक्स आहे नाहीये, काही माहिती नाहीये, पण गेली 1-2 महिने झालं याच्यावर वारंवार प्रत्येक सोशल मीडियावर, प्रत्येक यूट्यूबर असो किंवा प्रत्येक जे काही क्लासेसवाले प्रत्येक जण हे सांगतंय की लिमिटेड प्रेफरन्स हे बदल होणार आहे. शिक्षक भरतीमध्ये लिमिटेड प्रेफरन्स येणार आहेत, पण लिमिटेड प्रेफरन्स किती, नेमके कशी याच्याविषयी कुणालाही काही माहिती नाहीये. पण यदा कदाचित जर हे लिमिटेड प्रेफरन्स जर शिक्षक भरतीमध्ये लादण्यात आले किंवा हा नियम जर लागू झाला, खरंच अक्षरशः खूप किचकट प्रक्रिया होणार आहे आणि जी काही आपण नोकरीला लागू अशी आशा वाटत होती त्याच्यावर विरझण पडल्यासारखं होणार आहे. ते कसं का सगळं व्यवस्थितपणे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ हा पहा. आता हे पहा, शिक्षक भरतीमध्ये 2025 ची जी काही शिक्षक भरती चालू आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चालू झाली, त्यानुसार आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडत आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी बदल होणार आहे ते 100% माहिती आहे. मागचे जे काही हिवाळी अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये आपले शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही लिमिटेड प्रेफरन्स याच्याबद्दल विचार करणार आहोत. एक बिंदू एक पद याच्याबद्दल विचार चालू आहे किंवा एकच उमेदवार सारखं सारखं न लागता तो एकाच ठिकाणी कसा लागता येईल याच्यावर सुद्धा विचार चालू आहे असं अधिवेशनामध्ये झालं होतं. त्याच्यानंतर सध्याच्या घडामोडीला लिमिटेड प्रेफरन्स हा मुद्दा थोडासा बाहेर येत आहे आणि याच्यावर सध्या जास्त चर्चा करताना कोण दिसून येत नाहीये. पण हे खूप किचकट म्हणजे ही खूप अन्यायकारक गोष्ट असल्यासारखी आहे. कसं, आता हे पहा, लिमिटेड प्रेफरन्स म्हणजे किती
काही जण म्हणतात की जेवढे लिमिटेड प्रेफरन्स आलेले आहेत त्याच्या 50% तुम्हाला प्रेफरन्स देता येतील. काही जण म्हणतायत की फक्त 100 प्रेफरन्स तुम्हाला देता येतील. मग आता हे पहा, 50% असो, 100% असो किंवा 100 प्रेफरन्स असो, हे पुरेसे ठरतील का आपल्याला नोकरी लावायला? कदापि नाहीये. याच्यापूर्वी कसं होतं की जेवढे काही आपल्याला प्रेफरन्स आलेले होते ते सर्वच्या सर्व देऊ शकत होतो. अनलिमिटेड प्रेफरन्स होते ते सर्वच्या सर्व आपण देऊ शकत होतो. पण आता जर लिमिटेड प्रेफरन्स नावाची ही जर गोष्ट आली तर आपल्याला खूप अवघड गोष्ट जाणार आहे. आता कसं असतं माहिती आहे का, आपण आपल्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करतोय, सेल्फ सर्टिफाय करतोय, सगळं इन्फॉर्मेशन देतोय, पण आपल्याला ज्या वेळेस ॲक्च्युअल जागा येतील, प्रेफरन्स येतील, आपली नोकरी ही प्रेफरन्सवर ठरते आणि आपल्या मार्कावर ठरते. आपले मार्क, आपण दिलेले प्रेफरन्स, आपला प्रवर्ग आणि आपलं आरक्षण याच्यावर आधारित आपल्याला नोकरी लागत असते. पण त्यातल्या त्यात लिमिटेड प्रेफरन्स किती अवघड गोष्ट होऊन जाते. आता एक थोडंसं उदाहरणासहित मी तुम्हाला सांगतो. पहिल्या घडीला लिमिटेड प्रेफरन्स म्हणजे नेमके किती लिमिटेड द्यायचे ही आणखीन फिक्स नाहीये, पण एवढं एक ठरलेलं आहे की लिमिटेड प्रेफरन्स द्यावेच लागणार आहे. सर्वच्या सर्व अनलिमिटेड देता येणार नाहीत अशी चर्चा अधिवेशनामध्ये सुद्धा झालेली आहे. लागू होईल न होईल पुढली गोष्ट, पण सध्या भविष्यामध्ये येणारा धोका लक्षात घेऊन आपण त्याच्यावर उपाययोजना केलेल्या हव्यात किंवा केल्या पाहिजेत. आता एक लक्षात घ्या, लिमिटेड प्रेफरन्स किती द्यायचे ते काही नाही, पण सध्या चर्चा चालू काय आहे की जेवढे प्रेफरन्स आले त्याच्या 50% द्यायचे किंवा जेवढे काही प्रेफरन्स आले त्याच्यापैकी फक्त 100 प्रेफरन्स द्यायचे. याच्यामुळे काय होणार की तो उमेदवार ज्या ठिकाणी जायचा नाहीये तिथं लागणार नाहीये, त्याला जिथं जायचंय तिथंच लागेल असं तज्ज्ञ व्यक्तींचं मंडळ, तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे. म्हणजे तो विनाकारण दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याची जागा खाणार नाही असं म्हणणं आहे आणि विनाकारण जागा अडवल्या जाणार नाहीत असं त्यांचं सहज लॉजिक आहे. पण याच्या मागची एक महत्त्वाची गोष्ट आहे की एक बिंदू एक पद एवढं सुद्धा झालं तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये जो काही एकदा लागलेला उमेदवार परत परत लागत होतो तो बंदच होणार आहे. त्यामुळे लिमिटेड प्रेफरन्स अप्लाय करायची आवश्यकताच नव्हती. पण आता कसं होते हे गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्या शिक्षक भरतीचे महत्त्वाचे 4 टप्पे आहेत. एक टप्पा आहे ते 1ली ते 5वीचा, दुसरा टप्पा आहे 6वी ते 8वीचा, तिसरा टप्पा आहे 9वी ते 10वी आणि चौथा टप्पा आहे 11वी ते 12वी. मग आता साहजिकच आहे की या 4 टप्प्यामध्ये प्रत्येकाच्या पात्रता ह्या वेगवेगळ्या असतात. कोणी 1ली ते 5वीला पात्र असेल, कोणी 6वी ते 8वीला पात्र असेल, मग साहजिकच आहे कोणी 9वी ते 10वी, कोणी 11वी ते 12वीला. पण त्यातल्या त्यात काही जण असे असतील की ते मल्टिपल ह्याला अप्लाय करू शकतात किंवा त्याला पात्र असू शकतात. कोण 1ली ते 8वीला पात्र असेल, कोण 1ली ते 10वीला असेल, कोण 1ली ते 12वीला असू शकतो, कोण 6वी ते 12वी पर्यंत असू शकतो, कोण 9वी ते 12वी पर्यंत असू शकतो. अशी रियालिटी आहे. मग आता ह्याच्यामध्ये होतं काय, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या शिक्षक भरतीमध्ये भरती होताना आपल्याला जागा कुठल्या येतात ह्या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपल्याला जागा कुठल्या येतात, जिल्हा परिषद येतात, नगरपालिका येतात, महानगरपालिका येतात, विदाऊट इंटरव्ह्यूवाल्या संस्था येतात, त्यातल्या त्यात आता आश्रमशाळा सुद्धा येणार आहेत. मग पुन्हा पेसा क्षेत्रातील जागा सुद्धा आपल्या भरतीला येणार आहेत. मग पुन्हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड वेगळा होतो, त्याच्यामध्ये पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातल्या शाळा ह्या विथ इंटरव्ह्यूला येतात. त्या 1लीपासून ते 12वीपर्यंतच्या सगळ्याच येतात. मग आता मज्जा खरा खेळ सुरू होतो तो. हे पहा, आता आपण एक साहजिक नॉर्मल एक गोष्ट घेऊ. एक विद्यार्थी फक्त 1ली ते 5वीला पात्र आहे आणि त्याला विदाऊट इंटरव्ह्यूच्या प्रेफरन्स आल्या आणि आपल्याला सांगितलं की लिमिटेड प्रेफरन्स द्यायचे, 50% प्रेफरन्स द्यायचे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, 50% द्यायचे, फक्त 50% प्रेफरन्स द्यायचे आणि 100 नुसते 100 सुद्धा प्रेफरन्स द्यायचे हे सुद्धा सांगतो. आता एक विद्यार्थी फक्त 1ली ते 5वीला पात्र आहे. मग 1ली ते 5वीला पात्र असताना तो मराठी मीडियम असो, इंग्लिश मीडियम असो, उर्दू मीडियम असो, काही असो, पण हे पहा 1ली ते 5वीला आपल्याकडे आहेत 34 जिल्हा परिषदा. ह्या 34 जिल्हा परिषदापैकी किमान 30 जिल्हा परिषदेच्या जागा 1ली ते 5वीच्या त्याच्या प्रवर्गाच्या आल्या. 30 जागा ह्या झाल्या. आपण नगरपालिकेच्या फक्त 10 जागा पकडू. ह्या 30 जागा नगरपालिकेच्या 10 जागा, महानगरपालिकेच्या 10,
मग त्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूच्या 10 संस्था पकडू आणि त्यातल्या त्यात 10 आश्रमशाळा पकडू, अशा टोटल 70 प्रेफरन्स त्याला आले. मग ह्या 70 पैकी फक्त 50% प्रेफरन्स त्याला द्यायला लावले, तर मग त्या 70 जागेसाठी तो पात्र असणारा उमेदवार येऊन पोहोचतो फक्त 35 जागेसाठी. मग ह्या 70 जागेपैकी कोणत्याही 35 जागा तो निवडू शकतो. मग आता हा उमेदवार साहजिकच त्या 35च्या 35 जागा आपल्या सोयीनुसार आपला जिल्हा, त्याच्या बाजूचा जिल्हा, त्याच्या बाजूचा जिल्हा असा निवडत जाईल. मग महत्त्वाची गोष्ट इथं ठरते. मग आपण जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत, आता आपल्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्या पात्रतेनुसार आपल्याला 1ली ते 5वीच्या जागा आल्या, प्रेफरन्स आले 70 आले. पवित्र पोर्टलचे 8 की 50% प्रेफरन्स द्या, मग त्या 70 पैकी आपण 50% दिले, झाले 35. मग आपण फक्त 35 प्रेफरन्स आपल्या मनानुसार दिले. मग इथं मॅटर करतो आपण TETचा पेपर 1 जर ओपन मधून पास झाला असेल तर तो मग ओपन कॅटेगरीच्या जागेसाठी पास होतो. मग जर तो TET ओपन मधून पास झाला नसेल तर मग आपल्याला ज्या काही 70 जागा आलेल्या आहेत त्या 70 जागेमधली प्रत्येक जागा शोधात बसावे लागेल, ते ओपन करावे लागेल की त्याच्यामध्ये ज्या 70 जागा आलेल्या आहेत त्या 70 जागेपैकी माझ्यासाठी, माझ्या कास्टसाठी कुठली आहे. कारण मी TET ओपन मधून पास झालेलो नाहीये, मी कास्ट मधून पास झालेलो आहे, तर साहजिकच माझा विचार फक्त आणि फक्त कास्टच्या जागेसाठी होणार आहे. मग या 70 पैकी अशा फक्त 35 जागा मला निवडावे लागतील की त्या फक्त कास्ट साठीच आहेत, कारण मी TET 1 ही ओपन मधून पास झालेलो नाहीये. मग मी काय जे अगोदर 70 पैकी फक्त लिमिटेड प्रेफरन्स 35 दिले होते, माझा जिल्हा बाजूचा जिल्हा असं केलेले, ते मला कट करावे लागेल. मग याच्यामधले फक्त माझ्या कास्टच्या त्या जागेमध्ये अशी कुठली जागा आहे की त्या फक्त कास्टसाठीच आहे, माझ्यासाठी आहे, ती 70 पैकी 35 जागा मला निवडावे लागतील. मग ही किचकट प्रक्रिया इथंच थांबणार आहे का? नाहीये. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ह्या प्रेफरन्सवर निवड कशी होते हो? ती होते फक्त आणि फक्त मार्कावर. मग याच्यामध्ये आपण लिमिटेड फक्त 35 प्रेफरन्स दिले. मग या 35 जागेवर आपल्यापेक्षा जास्त असणारे मार्कवाल्यांनी सुद्धा जर तिथे प्रेफरन्स दिले, मग आपला नंबर तिथं लागेल का? साहजिकच नाहीये. आपल्याला माहिती आहे का त्या जागेवर कोण कोण प्रेफरन्स देणार आहे? आपल्यापेक्षा जास्त मार्कवाले सुद्धा 100% देतील, कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याच कॅटेगरीचे उमेदवार किती आहेत, किंवा असे दुसरेही उमेदवार असू शकतात की त्या जागेवर सुद्धा उमेदवारी हक्क दाखल करू शकतात. कळतंय का काय म्हणतोय ते? मग जे आपल्याला पूर्वीच्या परंपरेनुसार 70 प्रेफरन्स आले तर 70च्या 70 देता येत होते, आत्ताच्या पद्धतीनुसार फक्त 50% म्हणलं तर ह्या 35 जागेवर आपण केलो, तिथं नंबर लागला नाही. कसा लागला नाही तर पवित्र पोर्टल प्रणाली कशी कार्य करते, आपण जो सुरुवातीला प्रेफरन्स दिलेला आहे तिथं माझा प्रवर्ग, मी 1ली ते 5वीला पात्र आहे, पुरुष आहे, महिला आहे, आरक्षण आहे, जे काय आहे ते बघून जर मी त्या जागेसाठी पात्र आहे, मग तिथं माझं मेरिट बसतंय का नाहीये, त्याच्या खाली बसतंय का नाहीये, त्याच्या खाली बसतंय का नाहीये, असं बघत अक्षरशः शेवटच्या प्रेफरन्स पर्यंत ती पवित्र पोर्टलवर चालणी होत होती, म्हणजे त्याची प्रणाली चालत होती. पण आता ह्या 35 मध्ये लागला नाही, जर पूर्वी 70 द्यायचे होते तर मी 70च्या 70 दिले असते, तर माझ्याकडे आणखीन 35 जागा शिल्लक राहिल्या असत्या, त्याच्यामध्ये माझी लागण्याची शक्यता राहिली असती. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामधले असंख्य मुलं मुली असे आहेत की ती महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन नोकरी करण्यासाठी तयार आहेत, अक्षरशः एका पायावर तयार आहेत. त्यांना उद्या जॉईनिंग भेटली, उद्या जायला सांगितलं तर ते उद्या सुद्धा जायला तयार आहेत. ही अशी गोष्ट आहे. मग जो विद्यार्थी सुरुवातीच्या 35 प्रेफरन्समध्ये लागला नाहीये तो 36व्या प्रेफरन्सला लागू शकत होता, 37व्या प्रेफरन्सला लागू शकत होता, अक्षरशः 69व्या प्रेफरन्सला सुद्धा लागू शकत होता, आणि शेवटचा जो दिलाय त्याच्यावर सुद्धा लागू शकत होता. आता हे का सांगतो, हे घडले, ऍक्च्युअल तसं घडलेलं आहे. अगोदरची प्रक्रिया तुम्ही नीट व्यवस्थित पहा. जे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका विदाऊट इंटरव्ह्यूला लागलेले आहेत त्यांनी जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ते पहा.
काय काही जण पहिल्या प्रेफरन्सला लागलेले आहेत, काय काही जण 40व्या 50व्या प्रेफरन्सला लागले आहेत, काही काही एकदम शेवटच्या प्रेफरन्सवर लागलेले आहेत. मग बोला, जर लिमिटेड प्रेफरन्स दिले तर आपली नोकरीला लागण्याची शक्यता सुद्धा लिमिटेड होऊन जाते. मग आता ह्या भरतीमध्ये फक्त आपण 1ली ते 5वीला पात्र असणार आहोत का? अक्षरशः नाही. 1ली ते 5वीलाच आपल्याला 70 प्रेफरन्स आले, 70 पैकी आपल्याला 35 द्यावे लागले. त्यानंतर आपल्याकडे 6वी ते 8वीची सुद्धा पात्रता आहे. 1ली ते 5वीचे 70 आले, मग 6वी ते 8वीचे सुद्धा 70 ते 80 आले. मग ते 70 हे 70 टोटल मिळून 140 झाले. आता ह्या 140 पैकी आपल्याला 50% द्यायचे झाले, तर मग आपल्याला फक्त 70 द्यावे लागतील. मग आता आपण 70 प्रेफरन्स कुठले द्यायचे? मग आपण काय विचार करतो, आपली उच्च पात्रता आहे, मग मी 6वी ते 8वीला आहे, तर कशाला 1ली ते 5वीचे देऊ? हे 70च्या 70 प्रेफरन्स मी 6वी ते 8वीचे देतो. कारण आपल्याला आणखी नियमावली काहीच माहिती नाहीये की 70 जे लिमिटेड प्रेफरन्स द्यायचे आहेत, पण नेमके कोणते किती लिमिटेड द्यायचे आहेत, हे अशा गोष्टी नंतर अवघड पडू शकतात. मग हे समजा आता आपल्याला 6वी ते 8वीचे सुद्धा 70 आले, 1ली ते 5वीचे 70, टोटल 140 झाले. 140 पैकी 50% द्यायचे झाले, 70च प्रेफरन्स द्यायचे. मग हे 70 आपण कुठले देणार? मग 6वी ते 8वीचे. मग 6वी ते 8वीला सुद्धा काय बघणार आपण? मग त्याच्यामध्ये आपण 6वी ते 8वी ओपन TET किंवा CTT ओपन मधून पास झाले आहे का, नसेल तर मग आपल्या कास्टमधून पास झाले आहे का, मग आपल्याच कास्टच्या फक्त आपण ज्यासाठी पात्र आहोत त्या जे काही प्रेफरन्स आले ते त्या जागा कुठल्या आहेत त्याच बघणार आणि तेवढेच प्रेफरन्स द्यावे लागणार. अशा गोष्टी आहेत. बरं, जाऊ द्या, 50%चे नाही. मग आता लिमिटेड म्हणजे आता 100च प्रेफरन्स द्यायचे फक्त. मग आता काही उमेदवार 1ली पासून 12वी साठी पात्र आहेत. मग आपल्याला जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, मग जे काही आश्रमशाळा आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूला येणाऱ्या संस्था, ह्या सगळ्या मिळून 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी अशा मिळून कितीतरी जागा येतात. जे 1ली पासून 12वी पर्यंत पात्र आहेत त्यांना विदाऊट इंटरव्ह्यूसाठी अक्षरशः 150, 140, 150, 200 सुद्धा जागा येताना दिसतात. कारण 1ली ते 5वीलाच आपल्याला इथं जवळजवळ 70 जागा आल्या, 6वी ते 8वीच्या 70, मग 9वी ते 10वीच्या सुद्धा 40-50, 11वी 12वीच्या सुद्धा अशा काही संस्था असतात, रयत आहे, स्वामी आहे, अशासारख्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी देतात. व यांच्या सुद्धा जागा येतात, आश्रमशाळेच्या सुद्धा जागा येणार आहेत. मग लिमिटेड प्रेफरन्स दिल्यामुळं मी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये लागण्याचा माझा चान्स होता, पण ह्या लिमिटेड प्रेफरन्समुळं माझा तो चान्स जाऊ शकतो. कारण मी काय करणार, लिमिटेड प्रेफरन्स द्यायचे आहेत म्हणून मी साहजिकच माझ्या जवळचे प्रेफरन्स देणार. मग माझा जिल्हा, माझा आजूबाजूचा जिल्हा ह्याच देणार. मग मला जास्त मार्क असून सुद्धा माझ्यापेक्षा जास्त मार्क असलेले किंवा सेम मार्क असून सुद्धा माझ्यापेक्षा वयाने जास्त असलेला उमेदवार तिथं लागू शकतो. पण मी त्याच्यानंतरच्या प्रेफरन्सवर लागू शकत होतो, पण लिमिटेड प्रेफरन्समुळं मला तर तिथला प्रेफरन्स देता आला नाही म्हणून माझी जागा जाऊ शकते. मग लागण्याची 100% लागत होतो, पण ह्या लिमिटेड प्रेफरन्समुळं माझी संधी 50% संपुष्टात आली. साधं सरळ गणित आहे, समजणाऱ्याला हे नक्कीच समजेल. आता याच्या ठिकाणी काय होणार माहिती आहे का, काहींना वाटेल की हा फायदा आहे. अहो, फायदा काय दिसतो की उमेदवार लांब लांबचे प्रेफरन्स देणार नाहीयेत, मग तो लागला तरी तिथं जाणार नाही असं वाटतं. पण जाणारे जातात, करणारे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही नोकरी करतात. आणि सध्याच्या घडीला शिक्षक भरतीमध्ये असे भरपूर उमेदवार आहेत, कुठेही नोकरी करायला तयार आहेत म्हणजे आहेत. मग आता याच्यामध्ये काय होणार, एका विशिष्ट ठिकाणचं मेरिट वाढणार. आता बहुधा मराठवाड्यामध्ये शाळांची संख्या भरपूर आहे, मराठवाड्यांमध्ये विद्यार्थी संख्या सुद्धा भरपूर आहे, पण त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जे काही पात्रता धारक आहेत, TET असो, CTT असो, टेट असो, आणि याच्यामध्ये जास्त मार्क घेतलेले मराठवाड्यामध्ये सुद्धा जास्त आहेत. पण मराठवाड्यामध्ये जागाच कमी येतात. मग ह्या कमी मग या मराठवाड्यामध्ये कॉम्पिटिशन वाढेल. इकडं कोकणामध्ये कॉम्पिटिशन कमी असेल, कारण तिथले स्थानिकच कोकणवासी जे आहेत ते पात्रता धारक थोडेसे कमी आहेत. कारण ऑलरेडी तिकडे जागा जास्त येतात आणि तिकडे जे काही नोकरीला लागतात ते इकडेच तिकडे लागतात, पुन्हा बदली करून येतात आणि तिथल्याच जागा जास्त रिक्त राहतात. मग अशाने सुद्धा तिथल्या जागा आणखी रिक्त राहू शकतात.
कारण इकडला विदर्भातला विद्यार्थी तो फक्त इकडल्या त्याच्या विदर्भाच्या आसपासच्या पट्ट्यातले प्रेफरन्स देईल लिमिटेड असल्यामुळं. मग अनलिमिटेड असेल तर तो तिकडला सुद्धा देईल. मग लिमिटेडमध्ये नाही लागला तर अनलिमिटेड जे काही प्रेफरन्स आहेत त्याच्यामध्ये लागून तो कोकणामध्ये सुद्धा लागू शकला असता, पण लिमिटेडमुळं तिकडं लागला नाही. मग तिकडल्या जागा रिकाम्या राहिल्या. मग याच्यानं एका विशिष्ट विभागाचं मेरिट वाढेल आणि एका विशिष्ट विभागाचं मेरिट कमी होईल. ह्या तफावती आपल्याला परत दिसून येतील. मग ही जी काही प्रक्रिया राबवण्यात येत आहे कशामुळं, की जागा रिक्त राहू नये, एकच विद्यार्थी 4 ठिकाणी लागत आहे, याच्यानं काय साध्य होणार आहे? असं तर साध्य होईल असं वाटत नाहीये. उलट याच्यामुळे एका ठिकाणचं मेरिट वाढेल, एका ठिकाणचं मेरिट कमी होईल. त्यातल्या त्यात आता जे काही उमेदवार आहेत की कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन नोकरी करण्यासाठी तयार आहेत, त्यांना नोकरीला लागण्याची शाश्वती आहे, 100% आहे. पण हे लिमिटेड प्रेफरन्समुळे ती त्यांची शाश्वती 50% कमी होण्याची शक्यता आहे. मग आता लिमिटेड प्रेफरन्स 50% असो किंवा 100च प्रेफरन्स द्यायचे असो, हे 1ली ते 12वी पर्यंत जे पात्र आहेत त्यांच्यासाठी 100% अवघड जाणार आहे. बरं, जाऊ द्या. ही प्रक्रिया फक्त विदाउट इंटरव्ह्यूसाठी पुरेशी आहे का? नाही आहे. मग विथ इंटरव्ह्यूला तर ह्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त डोक्याला ताप होऊन जाणार आहे. कसं? हे पहा, जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असतो त्याच्यामध्ये सुद्धा काही जण 1ली ते 5वी, 6वी, 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वीला पात्र असतात. मग आता ह्या विथ इंटरव्ह्यूसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून संस्था ह्या अप्लाय करतात. ते विथ इंटरव्ह्यूला जागा भरवल्या जातात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फक्त 1ली ते 5वीला जरी पात्र असाल तर विथ इंटरव्ह्यूसाठी आपल्याला आपल्याच जिल्ह्यातल्या 1 ते 5 या वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातल्या जवळजवळ 30 ते 40 शाळा येतात. मग अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या मिळून किमान 200-300 तरी जागा आराममध्ये आपल्याला 1ली ते 5वीला आलेल्या दिसतात. मग कोण 6वी ते 8वीला आहे, कोण 9वी ते 10वीला, 11वी 12वीला, त्याच्यानुसार. मग जे 1ली ते 12वीला आहेत असं करून त्यांना जास्त जागा आलेल्या दिसतात. आणि त्यातल्या त्यात 9वी ते 12वीच्या जागा तर ह्या अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला संस्थेच्या जागा दिसून येतात. कारण साहजिकच आहे, 9वी ते 12वीच्या जागा ह्या आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूला दिसत नाही आहेत. कारण जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 9वी ते 12वीच्या तेवढेसे काही वर्ग नाही आहेत. मग हे साहजिकच आपल्याला संस्थेचे पाहायला भेटतात आणि ते हे संस्थेमधूनच येतात. मग आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे जवळजवळ 1000+ आपल्याला प्रेफरन्स आलेले असतात. मग याच्यामध्ये सुद्धा आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं सुद्धा इंटरव्ह्यू जाऊन द्यायला तयार होतो. मग ह्या विथ इंटरव्ह्यूमध्ये पहिलं काय, विथ इंटरव्ह्यूच्या जागा रिकाम्या राहायला लागल्या का? तर तिथं उमेदवार जातात, इंटरव्ह्यू देतात, पण ह्याच्या मागणी होतं त्यामुळे ते रिकामे राहतात. पण शासनाच्या निदर्शनास आणून दिले की उमेदवार तिथं जातो पण जॉईनिंग घेऊन देत नाहीये. ते मधलं कारण कुणाला कळत नाहीये. पण याच्यापूर्वी एका जागेसाठी 10 उमेदवार जात होते, पण आता एका जागेसाठी 3च उमेदवार जाणार आहेत. मग साहजिकच उमेदवारांची संख्या कमी झाली. मग त्यामुळे आणखी इथं मेरिट वाढलं. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या शिक्षक भरतीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अशा भरपूर संस्था आहेत की त्या बगर पैसे घेऊन किंवा बगर हे घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांना नोकरी देतात. हे 2017ला घडलेलं आहे, 2022-23ला सुद्धा घडलेलं आहे. पहिला टप्पा असो, दुसरा टप्पा असो. मग लिमिटेड प्रेफरन्समुळं आपल्याला लिमिटेड प्रेफरन्सच द्यावे लागणार आहेत. मग आपल्याला नेमकी कोणती संस्था बगर हे घेता जॉईनिंग देईल हे आपल्याला सांगू शकत नाही, ते इंटरव्ह्यू दिल्याशिवाय कळणार नाही. मग लिमिटेड प्रेफरन्समुळं आपण कुठल्या तरी एका संस्थेवर लागण्याची आपल्याला शक्यता वाटत होती ते सुद्धा कमी होऊन जाईल. आता जे जास्त मार्क पडलेले आहेत त्यांचं तर लागून जातं, पण त्याच्यापेक्षा थोडंसं खाली. मग आता समजा 135, 136, 140, 141 पर्यंत कॉम्पिटिशन खूप आहे. जागा किती येतात त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. मग जागाच कमी आल्या तर मग आणखीन कॉम्पिटिशन टफ होतं. मग हे लिमिटेड प्रेफरन्स खरंच खूप घातक ठरणार आहे. एकदम
डॉट टू डॉट मी तुम्हाला माहिती सांगितली. आणि फक्त आता इथंच असं नाही आहे, जिल्हा परिषदला मी तुम्हाला फक्त एका विषयाचं सांगितलं. आता काही जण ग्रॅज्युएशन 2-2 विषयामधून केलेले आहेत, काही जण ग्रॅज्युएशनला 3 विषय होते, मग काही जणांनी ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते सुद्धा टाकलेलं आहे. PG सुद्धा डबल केलेलं आहे. मग साहजिकच त्यांची विषयांची संख्या वाढली, मग साहजिकच त्यांचे प्रेफरन्सची संख्या वाढली. अशा सगळ्या गोष्टी होत आहेत, होणार आहेत. मग या सगळ्या ह्याच्यापैकी आपल्याला फक्त लिमिटेड प्रेफरन्स द्यायचे. मग त्यातल्या त्यात आपण 1ली ते 5वी TET किंवा CTET ओपनमधून पास झाले का नाही हे पाहायचं. 6वी ते 8वीचे सुद्धा ओपनमधून पास झाले का नाही ते पाहायचं. मग पास असेल तर मग आपण सगळे कुठलीही प्रेफरन्स देऊ शकतो, नसेल तर मग फक्तच आपल्या कास्टसाठी, आपल्या प्रवर्गासाठी जेवढे प्रेफरन्स आलेत तेवढेच आपण सिलेक्ट करू शकतो. हे खूप नंतर किचकट, अन्यायकारक, घातक, धोकादायक गोष्ट घडणार आहे. माझं सांगणं काम आहे, मी एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आता हे होईल न होईल पुढली गोष्ट आहे, पण सध्या तसं वातावरण निर्माण केलं जात आहे, तशा मागण्या केल्या जात आहेत. आणि सगळेजण जे काही आता मी खूप दिवस झालं बघत आहे की सगळेजण हेच सांगत आहेत की लिमिटेड प्रेफरन्स येणार आहेत, लिमिटेड प्रेफरन्स येणार आहेत. मग जर लिमिटेड प्रेफरन्स आलं तर किती घातक आहे हे तुमचं तुम्ही थोडंसं विचार करा. मी एक फक्त तुम्हाला एक उदाहरणासहित सांगितलेलं आहे, मग तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा किती अवघड गोष्ट होऊन जाणार आहे. असो, रियालिटी हीच आहे की जर काय लिमिटेड प्रेफरन्स ही गोष्ट आली तर आपल्यासाठी खूप घातक ठरणार आहे. आपली 50% नोकरीला लागण्याची संधी निघून जाणार आहे. असो, आता जे याच्यामध्ये विश्लेषक असेल किंवा ज्यांनी जवळून शिक्षक भरती पाहिलेली असेल त्यांना ह्या गोष्टी समजलेल्या असतील, पण आता काही जणांना हे डोक्याच्या वर गेलेलं असेल. असो, मी माझ्या पद्धतीने एकदम व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी सुद्धा ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की ही लिमिटेड प्रेफरन्स ही संकल्पनाच आपल्या शिक्षक भरतीमध्ये नको, ही लिमिटेड प्रेफरन्स ही अट सुद्धा नको. जे काही प्रेफरन्स आलेले आहेत ते आपण अनलिमिटेड देऊ, त्याच्यामध्ये कुठेही लागण्याची शक्यता असते, लागून जाऊ. पण एक बिंदू, एक पद एवढं सुद्धा अप्लाय झालं तर बस, शिक्षक भरतीमध्ये एकदा उमेदवार लागला तर पुन्हा लागणार नाही, एवढं सुद्धा झालं तर बस, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी लागणार नाही. एकदा 1ली ते 5वीला लागला तर त्याला पुन्हा 6वी ते 8वीच्या वर्गावर संधी नको, तो पुढली परीक्षा देऊन येऊ, हे चालतं. हे कितीही पटीने परवडेल, 1000 पटीने परवडेल. पण लिमिटेड प्रेफरन्स कदापि 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 परवडणार नाहीत, हे गोष्ट लक्षात घ्या. माझा फुल सपोर्ट असेल, एक बिंदू एक पद, पण लिमिटेड प्रेफरन्स खूप घातक आहे. आता इकडे एकतर आपण एक बिंदू एक पद हे सुद्धा राबवायला तयार आहेत, हे सुद्धा नवीन भरतीमध्ये बदल होणार आहेत असं म्हणतात, आणि त्यातल्या त्यात लिमिटेड प्रेफरन्स सुद्धा आणणार आहेत. मग हे दोन्हीच्या दोन्ही जर आपल्या अंमलात केलं तर हे खूप घातक होऊन जाईल. एकतर आपण लिमिटेड प्रेफरन्समुळे आपली 50% संधी गमावल्या तर जमा आहे. मग एकदा खालच्या वर्गावर लागलं तर पुढच्या वर्गावर सुद्धा चान्स नाही आहे. मग इकडं आपण लिमिटेड प्रेफरन्समुळं विदाऊट इंटरव्ह्यूला नाही लागलो तर मग विथ इंटरव्ह्यूमध्ये तर कसं लागू, कारण विदाऊट इंटरव्ह्यूचंच मेरिट इतकं गेलेलं आहे, तर विथ इंटरव्ह्यूला पण आणखी त्याच्यापेक्षा हाय जाऊ शकतं, कारण तिथं एका जागेसाठीच 3 पात्र आहेत. मग तिथं संस्था आणखीन भरपूर असतात, त्यांचे वेगवेगळे नियम, भरपूर किचकट गोष्टी होऊन जातात. असो, माझं सरळ सांगणं आहे, स्पष्ट मत आहे की लिमिटेड प्रेफरन्स घातक गोष्ट ठरणार आहे. कमी मार्क असो, जास्त मार्क असो, सर्वांसाठी ही घातक गोष्ट आहे. कारण याच्यामध्ये आपली 50% नोकरी लागण्याची शक्यताच कमी होऊन जाणार आहे. आता नवीन वर्षाचा पहिलाच व्हिडिओ आहे, घाबरवण्याचं काम, भीती घालवण्याचं काम नाही, जी रियालिटी आहे, जे सत्य सांगायचं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला. याच्या अगोदरच मी याच्या संदर्भात बोलणार होतो, पण तितकासा मला आणखीन योग्य वेळ वाटला नाहीये, पण ते एवढं होईलच असं वाटत नव्हतं. पण आता सध्या सगळेजण, प्रत्येकजण होणार आहे असं म्हणत आहेत. पण होणार आहे तर मग त्याच्या संदर्भात बोललेलं गरजेचं आहे आणि समोर येऊन बोललेलं गरजेचं आहे. किती घातक ठरू शकतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, मला जो काही मुद्दा सांगायचा होता तो तुम्हाला पटला असेल, नाही पटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी एकदम तुम्हाला डॉट टू डॉट माहिती दिलेली आहे. असो,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जो काही मुद्दे सांगितलेले आहेत ते खरंच पटलेलं आहे का नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हां, परत एकदा जाता जाता नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या मुद्द्याचा थोडासा विचार करा, गांभीर्याने विचार करा आणि ह्या मुद्द्याबद्दल स्पष्टपणे तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या काही व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.